तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला ठाकरे गटाचे खासदार उपस्थित असल्याचं पाहायला मिळाले। दिल्लीतील सत्कार समारंभात संजय दिना पाटील हे उपस्थित होते। तर संजय दिना पाटील शिंदेंच्या सत्कारासाठी आल्यानं सध्या चर्चांना उधाण आले। शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला होता। याच वेळी खासदार संजय दिना पाटील आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्यात। सुषमाताई, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत। एकीकडे राजन साळवींचा आज पक्षप्रवेश आणि दुसरीकडे सत्कार समारंभाला ज्यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्यावेळी खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते। त्यांनी तशी एक्सपोज देखील केलेली आहे, फोटो देखील शेअर केले। काय प्रतिक्रिया द्याल? संजय दिना पाटील हे त्या कार्यक्रमाला हजर होते हे कालच स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांनी त्या संदर्भात ते काही चोरून लपून गेलेले नव्हते। आपण त्या कार्यक्रमाला गेलोय याची माहिती, याचे फोटो त्यांनी त्यांच्या समाज माध्यमांवरच्या वेगवेगळ्या अकाउंट वरून ते पोस्टही केलेले आहेत आणि मला वाटतं त्यावर मी कालच वेगवेगळ्या माध्यमांशी बोलले सुद्धा आहे। त्यात काही फार विशेष असं नाही। पण सुषमाताई, जेव्हा ठाकरे गटाच्या खासदारांनी पत्रकार परिषद घेतली होती उदय सामंत यांच्या दाव्यावरती, वक्तव्यावरती, त्या पत्रकार परिषदेला मात्र संजय दिना पाटील यांची दांडी होती। त्यामुळे कुठेतरी आता ऑपरेशन टायगर यशस्वी होतंय का अशी चर्चा सध्या जोर धरू लागली। यावरती काय सांगाल? नाही, ती पत्रकार परिषद जेव्हा घेतली गेली अरविंदभाईंच्या घरी त्यावेळेला कदाचित संजय दिना हे दिल्लीला असावेत। मला त्याची नीटशी माहिती नाहीये, पण मी माहिती घेऊन नक्की आपल्याला सांगते। नक्कीच। त्यामुळे एकंदरीतच जे ऑपरेशन टायगर म्हटलं जातंय त्याकडे आता राजन साळवींच्या पक्षप्रवेशामुळे कुठेतरी शिवसेना हे यशस्वी होतंय असं दिसून येतंय। ठाकरे गटाचे आता आदित्य ठाकरे हे देखील दिल्ली दौऱ्यावर आहे, ते देखील खासदारांशी संवाद साधणार आहे। कुठेतरी पक्षात विधानसभा निवडणुकीनंतर नाराजी नाट्य रंगतंय का? नाही, आदित्यजी दिल्लीला गेलेले आहेत, त्याची कारण वेगळी आहेत। ते एका वेगळ्या कारणासाठी दौऱ्यावर गेलेले आहेत। त्याचा आणि या सगळ्या गोष्टींचा काही संबंध नाहीये। मी कालही म्हटलं की याला टायगर बिगर म्हणता येत नाही, हे ऑपरेशन ब्लॅकमेलर आहे। एका माणसाला ब्लॅकमेल करायचं, हॅरेस करायचं, डॅमेज करायचं आणि त्याची सगळीकडून कोंडी करून त्याला आपल्याकडे घ्यायचं, हे काही टायगरची लक्षणं नसतात, ही ब्लॅकमेलरची लक्षणं आहेत। नक्कीच। सुषमाताई, पण ज्या प्रकारे ठाकरे गटातले जे महत्त्वाचे नेते ते जर अशा पद्धतीनं बाहेर पडत असतील, दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असतील, तर आता ठाकरे गटाची एकंदरीत पुढची रणनीती काय असेल? पक्ष फुटला तेव्हा ठाकरे गटाकडचे सगळे आमदार गेलेले होते, सगळे खासदार गेलेले होते आणि शून्यातनं आम्ही तरीही आमचे 20 आमदार, 9 खासदार उभे केलेले आहेत। त्यामुळे शिंदे भाजपाच्या सोबत राहून शिंदेच्या कडेही जरी तो गुण आला असेल आणि त्यांना जरी माणसं चोरायची सवय लागली असली तरी आम्हाला माणसं पेरण्याची कला अवगत आहे। त्यामुळे आम्ही माणसं पेरणारी माणसं आहोत आणि जो पेरणारा असतो त्याने याची तमा नसते बाळगायची की आपलं पिकवलेलं धान्य कोणी चोरून नेतोय का, त्याने पेरत राहायचं असतं। निश्चित। धन्यवाद सुषमाताई, आपण जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल। त्यामुळे एकंदरीतच ज्या पक्षाला माणसं पेरण्याची सवय असते त्या पक्षाला माणसं गमावण्याची भीती कधी वाटत नाही अशी प्रतिक्रिया सुषमाताई यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता खासदार संजय दिना पाटील नेमकी काय भूमिका घेणार, त्यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।